महत्वाची मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। अशोक खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे। मात्र उद्या दुसऱ्या एका गुन्ह्यात अशोक खरातला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं समजतंय। अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज देण्यात आलेली आहे। आजची सुनावणी जरी पूर्ण झालेली असली तरी अशोक खरातला उद्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये एसआयटी कडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते अशी शक्यता आहे। तपास पूर्ण झाला होता पहिल्या एमसीआर मागितला तपास पूर्ण झाला होता तपास सुरू आहे एमसीआर किती दिवसाचा आहे आपण बघतोय सूर्यवंशी होते एमसीआर ची मागणी केली एमसीआर सर किती दिवसाचा पूर्ण झाला होता तपास पूर्ण झाला होता पहिल्या एमसीआर मागितला तपास पूर्ण झाला होता तपास सुरू आहे एमसीआर किती दिवसाचा आहे आपण बघतोय पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। तपास सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज मिळालेली आहे। उद्या त्याला दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये कोर्टात पुन्हा हजर केलं जाणार आहे। काल रात्रीच्या सुमारास खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर चौकशी करून त्याला सोडून दिलं गेलं। मात्र खरातची पत्नी अजूनही फरार आहे। पोलिसांची काही पथकं तिच्या मागावर असल्याची देखील माहिती मिळते। घेतलेला आहे। आमचा तपास सुरू आहे। आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। घेतलेला आहे। आमचा तपास सुरू आहे। आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झाले। तपास पूर्ण नसताना एमसीआर कसा मागितला मॅडम आपण बघतोय हे सरकार तर आपण पाहिलं वकिलांची प्रतिक्रिया यावेळेला समोर आलेली आहे। अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे आणि उद्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। मात्र आजची जी सुनावणी होती ती पूर्ण झालेली आहे। अशोक खरातची पोलीस कोठडी पुन्हा एकदा मागितली गेली होती का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे याचा तपशील अजून समोर आलेला नाही। मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।